नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या हालचालीला वेग आलेला आहे। संपूर्ण डाटा गोळा करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। माजी जे काही राज्याचे मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात एक मागे स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं। आता नवीन कर्जमाफी संदर्भात कोणत्या हालचाली सुरू आहेत, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असेल तर किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या योजनेच्या माध्यमातून होणार, मागील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेचं काय झालं, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झालेली नाही, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, याच्या संदर्भात संपूर्ण चौफेर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि तुम्ही जर अद्यापही थकीत कर्जदार शेतकरी असाल तर तुम्हाला जर कर्जमाफी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती एक विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे, कारण की कर्जमाफीचा संपूर्ण डाटा गोळा करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आले आहेत। राज्यात किती शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचा आकडा गोळा करण्याकरिता विविध राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण डाटा गोळा करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे किती कोटींचं कर्ज आहे, ते कर्जमाफी करण्याकरिता किती कोटींची निधींची आवश्यकता लागणार आहे, याचबरोबर किती शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत, किती शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत, हे संपूर्ण डाटा गोळा करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। याचबरोबर मित्रांनो, मागे राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, याचबरोबर नंतर उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये राबवण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि याचबरोबर 50,000 रुपयाची प्रोत्साहनपर अनुदान योजना, या तिन्ही कर्जमाफी योजनेच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर जे काही माहितीच्या माध्यमातून याच्या अगोदर सांगता आलेलं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राबवण्यात आलेला जे काही डेटा ते आमच्या माध्यमातून डिलीट करण्यात आलेले, कारण की 2019ला दुसरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली, त्यामुळे ती आम्ही कर्जमाफीचा योजनेचा डाटा डिलीट केलेला आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे परत माहितीला आदेश दिलेले आहेत की जे काही शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेले होते, परंतु त्यांना 1.5 लाख रुपयाच्या कर्जमाफी योजनेचा फायदा झाला नाही, ते संपूर्ण डाटा परत गोळा करण्याचे आदेश दिले आहेत आणि हे संपूर्ण जवळपास हे डेटा गोळा झालेला आहे। आणि याच्या संदर्भात सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठा अपडेट देण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही राज्य शासनाने दिलेली नाही, अशी एक नवीन माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी आता राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे, 100% दिली जाणार आहे। कारण की आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि सरकारला ही कर्जमाफी द्यावीच लागेल। आणि मी स्वतः या कर्जमाफी संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून, माझ्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलीच पाहिजे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या, कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या, पात्र असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ते 6.5 कोटी रुपये जाणे बाकी आहेत। त्यामुळे त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, 2019ला सरकार बदललं आणि 2019ला सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या सत्तेवर आलं आणि 2019ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर कर्जमाफीचे जे काही आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण केलं आणि त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी योजना राबवण्यात आली। त्या योजनेचं नाव होतं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास भरपूर शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ झालं। जवळपास 100% शेतकऱ्यांपैकी 91% शेतकऱ्यांचं सरसकट 2 लाखांपर्यंत कर्ज माफ झालं, परंतु अद्यापही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 9% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणे बाकी आहे। त्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या होत्या,
त्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण सुद्धा झालेलं होतं, परंतु काही शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण झालेलं होतं, परंतु कोरोना काळामध्ये या शेतकऱ्यांना जी रक्कम ट्रान्सफर होऊ शकली नाही. जवळपास 832 कोटी रुपयांचा निधी 864 कोटी रुपयांचा निधी अद्यापही या कर्जमाफी जे काही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती तो 864 कोटी रुपयांचा निधी बाकी आहे. त्यामुळे मित्रांनो आता चालू असलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गतचे जे काही 864 कोटी रुपयांची थकीत कर्जमाफी आहे ती सुद्धा दिली जाणार आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा असलेला 6,500 कोटी रुपयांचा बाकी असलेला निधी तो सुद्धा दिला जाणार आहे. म्हणजे जवळपास 7,500 कोटी रुपयांची कर्जमाफी थकीत कर्जमाफी शेतकऱ्यांची बाकी आहे. त्यामुळे जवळपास 6.5 लाख शेतकरी जवळपास 7 लाख शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होऊ शकतात आणि 7 लाख शेतकऱ्यांना 7,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे. म्हणजे जवळपास काही शेतकऱ्यांचं 1.5 लाखांपर्यंत कर्जमाफ होऊ शकतं, काही शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होऊ शकतं, काही शेतकऱ्यांचं 70-80 कर्ज असेल तर तेही सुद्धा माफ होऊ शकतं. परंतु तुम्हाला तुमच्याकडे मागील कर्जमाफी योजनेच्या पावत्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही आधार प्रमाणीकरण केलेलं असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, परंतु तुमचं अद्यापही आधार प्रमाणीकरण जर करणे बाकी असेल तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय तुमच्या कर्ज खात्यामध्ये ते 1.5 लाख 2 लाख रुपये शासनाचे येणार नाही आणि तुमची कर्जमाफी सुद्धा होणार नाही. तर तुमची जर कर्जमाफी जर व्हायची असेल तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो हा झाला सरसकट कर्जमाफीचा मागील मुद्दा. परंतु आता नवीन कर्जमाफीचं काय, भरपूर शेतकरी विचारत आहेत की आता नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय. मग मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 2017ला झाली, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 2019ला झाली, परंतु परत ते शेतकऱ्यांनी डबल कर्ज उचललं, परत ते शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी झाले, परंतु 2019ला कर्ज उचललं, 2020ला ते थकीत झाले, 21, 22, 23 अद्यापही ते शेतकरी थकीतच आहेत. कारण की अतिवृष्टी, कुठे गारपीट, कुठे सततचा पाऊस, या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज डबल घेतलं ते शेतकरी कर्ज भरू शकत नाही. हा मेन मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजेच आता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023ला सुद्धा दुष्काळ पडला. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा सर्वप्रथम मुद्दा आहे आणि आम्ही सुद्धा तो मुद्दा लावून धरणार आहेत आणि 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करावी राज्य शासनाने. कारण की आता तशा हालचाली सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहेत. तर शेतकरी मित्रांनो आता शिंदे सरकारच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीचा मुद्दा गाजलेला आहे. विरोधी पक्ष सुद्धा कर्जमाफी संदर्भात मागणी लावून धरत आहेत, शेतकरी सुद्धा मागणी लावून धरत आहेत आणि शासनाच्या माध्यमातून सुद्धा डेटा गोळा करण्याचं काम कर्जमाफी संदर्भात सुरू आहे. जर कर्जमाफी जर झाली तर 2019 ते 2023 या कालावधीमधल्या शेतकऱ्यांची होऊ शकते आणि ही जर कर्जमाफी झाली तर 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे, कोणत्याही अटी, कोणत्याही शर्ती न लावता. आणि ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, ज्यामध्ये नॅशनल बँकेचा जर विचार केला तर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा ज्या बँका शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं कर्ज माफ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी संदर्भात संपूर्ण विश्लेषण जाणून घेण्याचा, माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.